नांदेड़ के बड़े ताजिर रमेश पारसेवार की बीआरएस में शमूलियत पर पार्टी ओहदेदारों और कारकुनों की जानिब से मुबारकबादी का सिलसिला चल पड़ा है। बीआरएस नांदेड़ जुनूब के कोऑर्डिनेटर मोहम्मद अजहरुद्दीन, जुनूब कोऑर्डिनेटर नामदेव चौहान और शुमाल कोऑर्डिनेटर गौतम भद्रे की क़यादत में पारसेवार की गुलपोशी की गई। पार्टी ओहदेदारों के इस वफ्द ने पारसेवार के दफ्तर पहुंचकर उनकी गुलपोशी की। इस मौके पर पारसेवार ने भी पार्टी को मजबूत बनाने के लिए मेहनत करने पर पार्टी ओहदेदारों की गुलपोशी की। इस मौके पर एक मुख्तसर तकरीब मुनक़िद हुई। तकरीब में पारसेवार ने महाराष्ट्र में बीआरएस की ज़रूरत को वाज़ेह किया। वहीं पार्टी ओहदेदारों ने पारसेवार के पार्टी में शामिल होने को नांदेड़ की आवाम के लिए तोहफा करार दिया और कहा कि अब नांदेड़ की सियासत में बीआरएस के आ जाने से तरक्की की रफ्तार में इजाफा हो जाएगा। वाज़ेह है कि रमेश पारसेवार नांदेड़ हल्क़े जुनूब असम्बली से बीआरएस के मुतवक्को उम्मीदवार हैं। इस प्रोग्राम में नांदेड़ जुनूब के पार्टी कोऑर्डिनेटर मोहम्मद अजहरुद्दीन, जुनूब कोऑर्डिनेटर नामदेव चौहान, शुमाल कोऑर्डिनेटर गौतम भद्रे, सीनियर लीडर दस्तगीर पठान, शंकर गालेवाड़, बाबू गावंडे, मोहम्मद वसीमुद्दीन, कृष्णा इंगले, शेख एजाज, सुनीता बेरुलकर, किंचन चौहान, हसीना बेगम, जयश्री इंगले, रचना शर्मा, एडवोकेट राजकुमार जाधव व दीगर भी मौजूद थे। आज बीआरएसच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि आज सर्व इथले प्रमुख पदाधिकारी, प्रमुख जे कार्यकर्ते आहेत, तर आज इथं सर्वजण आम्ही जमलो आणि पुढील नगरपालिका, ग्रामपंचायत व मतदारसंघातील सर्व 60 गावं आणि जितके नगरपालिकेचे वार्ड आहेत त्या वार्डमध्ये कार्यक्रम ठरवून सर्वांनी एक संघ सोबत जाऊन सभासद नोंदणी करणे व तेलंगणा पॅटर्न व आपले मुख्यमंत्री साहेब केसीआर साहेबांचे पूर्ण विचार सर्व लोकांना गाव पातळीवर जाऊन घराघरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आज सगळ्यांनी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पठाण साहेब, चव्हाण साहेब, भद्रेजी, पुन्हा हसीना मॅडम आणि सर्व त्यांचे सहकारी, आमचे सर्व सहकारी आणि आता नवीनच लवकरच इथं 4-5 दिवसाच्या आता ठरलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये बीआरएसचं एक कार्यालय इथं आम्ही रमेशजी पारसेवार साहेबाच्या माध्यमातून इथं निर्माण करणार आहोत आणि ते ऑफिस चालू झाल्यानंतर मग इथूनच सर्व काही कोऑर्डिनेशन होईल आणि सर्व पक्षाचा आणि दक्षिण मतदारसंघाचा जो कार्यक्रम आहे तो इथूनच आखला जाईल। आणि आज सर्वजण, सर्व कार्यकर्ते इथं जमले आणि सर्वांनी वेळ देऊन पक्ष नोंदणीसाठी जे काम चालू केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। बीआरएस पार्टीचं जे महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे जे जबाबदार महिला आणि पुरुष कार्यकर्ते आणि पठाण साहेब, बालाजीराव शेळके पाटील, मी आज एक मीटिंग आमची झाली। पुढचं प्लान कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला सभासद नोंदणी करायचं, ऑफिस, साईट व्हिजिट हे सर्व आज बघण्यात आलं। चांगल्या प्रकारे आम्ही सर्व डिस्कस केलो आणि पुढील कामात 1-2 दिवसात गती येईल त्या हिशोबानं मग काम चालू करू। पूर्ण दक्षिण मतदारसंघ आम्ही सभासद नोंदणी चालू करू। हर गावामध्ये ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच असं लिस्टप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते बीआरएसची माहिती आणि सर्व जबाबदारीने समजून सांगू बीआरएस आहे काय, कशासाठी महाराष्ट्रात एंट्री घेत आहे, ते सर्व आम्ही माहिती देऊ। आज नांदेड़ दक्षिण बीआरएस की जो टीम है वो आली जनाब रमेश पारसेवार साहब के ऑफिस पे आए हैं हम लोग, और हम लोगों ने रमेश पारसेवार साहब का पार्टी में खुशामदीद किया है, खैर मकदम किया है। और जैसा कि आप सभी लोग देख सकते हैं नांदेड़ दक्षिण में जितने भी लोग काम कर रहे हैं वो आज सभी यहाँ पे पारसेवार साहब से मुलाकात किए हैं और हमने पारसेवार साहब को पार्टी का अभी तक का जो किया गया काम है उस काम की तफसीलात दी है और आगे किस तरीके से काम करना है और किस लाहे अमल पे काम करना है, इन तमाम बातों पे जिक्र किया है और उस पर डिस्कशन करके एक प्लान भी बनाया है। तो आज हमारे साथ नामदेव चौहान साहब, गौतम भद्रे साहब, डीएम पठान साहब और दीगर बहुत सारे हमारे जो दक्षिण में काम कर रहे सक्रिय लोग हैं वो तमाम लोग यहाँ पे मौजूद हैं। और हम लोग आप सभी से भी ये गुजारिश करते हैं कि आने वाले वक्त में
ज़्यादा से ज़्यादा तादाद में बीआरएस पार्टी से जुड़िए और बीआरएस पार्टी को और केसीआर साहब के हाथों को मजबूत करें, ताकि जिस तरीके से तेलंगाना का मॉडल आज पूरे इंडिया में मशहूर है, उस तरीके से हमारा भारत देश का जो इस तरीके से केसीआर साहब तेलंगाना की तरह पूरे भारत को चमकाएं और तेलंगाना का जो मॉडल है वो पूरे भारत में अप्लाई करें और हमारे भारत देश का नाम पूरी दुनिया में रोशन करें। ये हमारी आप सबसे गुजारिश है। आमचे राष्ट्रीय नेते बीआरएस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते के चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रामध्ये नांदेड, लोहा, औरंगाबाद इथं 3 जाहीर सभा झाले। जाहीर सभा झाल्यानंतर लोकांचा सर्वात जास्त प्रतिसाद इथं मिळत आहे महाराष्ट्रामध्ये। सभासद नोंदणी 22 मे 2023 पासून चालू आहे। तर सर्व लोकांनी जे आहे ना महाराष्ट्रभर जे सभासद नोंदणीचं भरपूर साथ देत आहेत। त्याचे आमच्या नांदेड दक्षिणमधून आमचे रमेश शेठ पारसेवारजी यांना इथं जिम्मेदारी दिलेली आहे। आमचे मार्गदर्शक बी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रवींद्र सिंग महाराजजी, जीवन रेड्डी साहेब आणि बालका सुमन साहेब आणि शकील आमेर साहेब बोधनचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समजा लोक काम करत आहोत। पारसेवार साहेबांनी एवढं फार काम चांगलं केले। ऑफिसचं जे आहे काम चालू झालेलं आहे आणि सर्व लोक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम चालू केलेलं आहे। सूरज ग्रुपचे चेअरमन रमेशजी पारसेवार यांनी परवाच भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही दक्षिणचे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आज त्यांच्या सूरज ग्रुपच्या ऑफिसमध्ये आलेले आहोत। आणि आता आम्हाला रमेश पारसेवारजी आमच्या पक्षात आल्यामुळे आम्हाला दक्षिण विभागातल्या लोकांना बळकटी भेटलेली आहे। मोठा उद्योगपती आहेत ते, त्यांनी त्यांचं सामाजिक काम पण फार मोठं आहे। आता सदस्य नोंदणी चालू आहे, त्याच्यामुळं त्यांच्या सहकार्यानं लाखोच्या संख्येनं या पक्षामधील लोक येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमचा उत्साह दुणावलेला आहे, एवढंच सांगू। आज पारसेवार साहेबाचं सत्कार करण्यासाठी आम्ही सर्व बीआरएस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, गजानन चव्हाण व सर्व कार्यकर्ते आम्ही इथं आलेलो आहोत। आणि दक्षिणमध्ये पारसेवार साहेबांनी जे नियोजन बीआरएस सदस्य नोंदणीचं कार्यक्रम जे राबविणार आहोत, त्या दिशेने कसं काम करायचं काय नाही या आपण वाटचाल करूया। ह्या विषय थोडक्यात माहिती पारसेवार साहेबांनी दिलेली आहे आणि पारसेवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला बीआरएसचे मोठ्या प्रमाणात काम करायचे व सदस्य नोंदणी कार्यक्रम चालू केलेला आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद भेटत आहे। आम्ही सगळे आजपासून म्हणजे गेल्या 8 दिवसापासून आम्ही जेव्हा पक्षप्रवेश चालू झाला तेव्हापासून सर्व महिला भगिनी आणि सर्व आमच्या ऑफिसचे जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम चालू केलेलं आहे। आमचे कामाला पूर्ण सक्सेस मिळत आहे। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही सर्व महिला पूर्ण मेहनतीनं काम करत आहोत की केसीआर सरांचे जे काही त्यांचे हे योजना आहेत ते आम्ही सर्व घराघरामध्ये जाऊन पोहोचवू शकत आहोत की त्यांच्या जे काही महिलांसाठी सुविधा आहेत आणि जे काही त्यांचे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या जे योजना आहेत ते आम्ही सर्व घराघरात पोहोचून आम्ही त्यांचे पक्षासाठी पूर्ण काम करत आहोत। मेहनतीनं हीच आम्ही करत आहोत मेहनत बस।